हाय, मी यशोदा. हां बघा, मी आज तुम्हाला सांगणार आहे की इयरिंगच्या स्टडला आपण इयरिंग कसा अटॅच करतो. हा बघा 0.3 एमचा वायर घेतलेला आहे मी. तर त्या बेसवर अशा पद्धतीनं आपल्याला अटॅच करायचं आहे, जेणेकरून ती निघणार नाही. थोडं चांगलं अटॅच करून घ्यायचं आहे. मग हे पेंडंटला काय असतात, होल दिलेले असतात ऑलरेडी. मग जर न होल असलेले पेंडंटला कसं अटॅच करायचं त्याचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच आणेन. तर मला व्हिडिओच्या कमेंट आला होता की कसं तुम्ही इयरिंग अटॅच केलेलं आहे दाखवा ताई, असं आला होता. मग त्यामुळं मी केलेलं आहे. आता हे म्हणजे पेंडंट आहेत तशा इयरिंगला अटॅच केलेलं दाखवलेलं आहे. नेक्स्ट टाईमला आपलं मोती वगैरे असतो ना, त्याच्यावर कसं अटॅच करतात ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहे लगेचच. आता ह्याचं हा बघा अशा पद्धतीनं चांगलं रॅप करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ती चांगलं बसतो. थोडं वायर आपला कसं आपण थोडं फिटिंग वगैरे केल्यामुळं वायर खूपच झालेल्या असतात, त्यामुळं लवकर बसत नाही. तरी आपण चांगलं बसून घ्यायचं, जेणेकरून ती निघणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला असंच सपोर्ट करत राहा. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि ऑर्डर करू शकता. हा बघा ह्या अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, रॅप करून घ्यायचं आहे. हा बघा असा रेडी होतो इयरिंग. आणि हे मागलचं लावायचं आहे स्टड. हा बघा झाले आपले इयरिंग्स. किती छान दिसतात बरं का, घातल्यावर तरी खूप सुंदर दिसतात. ह्याचं चोकर पण कसं बनवतात लगेच मी ते पण व्हिडिओ आणणार आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.